तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही आज बघितलं असेल 28 तारखेसाठी आपण डेटाचं जे प्रिडिक्शन दिलं होतं ते निगेटिव्ह दिलं होतं. क्लिअरली सांगितलं होतं डेटा निगेटिव्ह आहे, हेवी निगेटिव्ह आहे आणि मार्केट खाली जाण्याचे चान्सेस आहेत. तर मार्केट त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी निगेटिव्ह त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि ऑलमोस्ट 160 पॉईंट त्या ठिकाणी आज मार्केट डाऊन होतं. ठीक आहे, 160 पॉईंट मार्केट त्या ठिकाणी डाऊन होतं. तर तुम्ही बघितलं असेल डेटा निगेटिव्ह होता. आजचा डेटा कसा आहे तो या ठिकाणी आपण अनालाइज करतोय. तर रिटेलरच्या ज्या पोझिशन्स आहेत ना त्या 7 लाखाच्या पॉझिटिव्ह आहेत. रिटेलर अजूनही जोशमध्ये आहे, का कुणास ठाऊक. आणि एफ आय जो आहे तो कंटिन्युअस विकतोय. त्या ठिकाणी 4,48,000च्या निगेटिव्ह पोझिशन्स आहे मित्रांनो. कॉल शॉर्ट्स मध्ये त्यांनी पोझिशन ऍड केल्या 13%. ते प्रॅक्टिकली मार्केट अजून ते फार डीप खाली एकदम डाऊन साइड नाही बघत आहेत. एफ आयज थोडीशी साइडवेज टू निगेटिव्ह या ठिकाणी राहू शकतं. ठीक आहे, प्रोचं जर अनालिसिस करू आपण तर त्यांनी कॉल पण लॉंग्स केलेत आणि कॉल शॉर्ट्स पण केलेत. तर हे आहेत ना जरा ऍक्च्युअल प्रो प्रमाणे आहे ना, नावाप्रमाणेच हे प्रो असतात. तर हे थोडेसे आता कॉन्झर्वेटिव्ह होताना दिसत आहेत. आता हे मी तुम्हाला आहे ना ग्राफवर पण घेऊन जाईल, काही सिक्रेट्स तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो. ठीक आहे, ग्राफवर आपण चार्टवर गेलो तर तुमच्या लक्षात येईल हा जो फ्युचर आहे ना 31 जुलैचा फ्युचर आहे आणि 31 जुलैच्या फ्युचर मध्ये शेवटी एकदम सेलिंग आलेली आहे. तर हे जे आहे ना ह्याला अनवाइंडिंग होतात. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ना ह्या तुम्हाला रिअल टाइम समजणं फार इम्पॉर्टंट आहे. तर ह्याला काय म्हणूया आपण, कॅरी फॉरवर्ड किंवा अनवाइंडिंग. म्हणजे इथून काढायचं आणि दुसरीकडे टाकायचं. तर मग आता जे लॉंग प्लेयर आहेत त्यांनी काय केलं, इथं जे आहेत त्या सगळ्या पोझिशन्स कव्हर केल्या आणि ऑगस्टचा जो फ्युचर आहे तिथे त्या ठिकाणी पोझिशन्स थोड्याशा लॉंग दिसत आहेत. तुम्हाला इथे दिसत असेल शेवटच्या ज्या कॅन्डल्स आहेत या ग्रीन आहेत कम्पेअर टू जुलैच्या फ्युचर मधल्या. ठीक आहे, तर ह्याला आपण कॅरी फॉरवर्ड म्हणतो. ते कॅरी फॉरवर्ड म्हणजे ऑगस्टच्या फ्युचर मध्ये काही झालेलं आहे. ऑप्शनचा जो डेटा आहे तो थोडासा आपल्याला एक एकंदरीत साइडवेज टू निगेटिव्ह त्या ठिकाणी वाटतोय. डेटा निगेटिव्ह आहे, रिटेलर त्या ठिकाणी हे, पण प्रोने थोडस जरा शहाणपणा केलाय. हा प्रोचा जो गेम आहे ना हा आपल्याला समजणं फार इम्पॉर्टंट आहे. प्रोने कॉल का लावून केले जर निगेटिव्ह आहे तर ते एक थोडस एक कॉन्झर्वेटिव्ह आणि एक पाऊल पुढे. तर एफ आयज पहिल्यापासून आहे ना थोडासा हेज काइंड ऑफ थिंक करत आलेला आहे. रिटेलर वन साइडर असतो, जिथे निगेटिव्ह तिथे जो पॉझिटिव्ह, जिथे मार्केट पॉझिटिव्ह तिकडे निगेटिव्ह, पण प्रो आहे ना थोडासा एक पाऊल पुढे उचलतो. तर ह्या काही सिक्रेट्स गोष्टी आहेत त्या तुम्हाला अंडरस्टँड करणं फार इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो आपण चार्टवर पुन्हा एकदा जाऊ. आज एक जो ट्रेड दिला होता ना आपण, तो ट्रेड होता लॉरेन्स लॅब मध्ये. मार्केट एवढं निगेटिव्ह होतं, डेटा निगेटिव्ह होता, पण मित्रांनो माझा जो सेटअप आहे तो त्या ठिकाणी तयार झाला होता. काही हिडन गोष्टी आहेत मी तुम्हाला त्या शेअर करणार आहे. तर हा जो सेटअप आहे ना एकदम डॉट टू डॉट लेवल, ह्याच लेवलला आपण इन झालो होतो साधारण 883च्या आसपास आणि 93-94च्या आसपास आपण एक्झिट पण झालो. तर ही तुम्ही म्हणाल एवढी सगळी मुवमेंट गेली, हे सगळं एवढं आहे आणि तुम्ही इथून इथपर्यंतची मुवमेंट कॅप्चर केली, तर ह्यात फार मोठी गोष्ट काय झाली. ठीक आहे ना. तर मित्रांनो हा सेटअप अशा प्रकारचा आहे की ऑलमोस्ट आपण 10 आउट ऑफ 8-9 टाइम्स आहे ना हा एकदम परफेक्ट वर्क करेल अशा हिशोबाचा हा सेटअप आहे. तर अशा पद्धतीचं आहे. इथून मागचे पण ट्रेड तुम्ही बघितले असतील, बघितले नसतील तर मागचे व्हिडिओ जाऊन त्या ठिकाणी बघा. तर अशा प्रकारे आपण हा ट्रेड त्या ठिकाणी 1:3 मध्ये क्लोज करण्यात हे झालो. आपण बघूया SGX निफ्टी आणि याचं काय सिच्युएशन आहे. SGX निफ्टी आता कशा पद्धतीने ट्रेड करतोय. ते SGX निफ्टी 68 पॉईंट निगेटिव्ह त्या ठिकाणी आहे. डाऊ म्हणाल तर या ठिकाणी इथे पण येईल डाऊचं फ्युचर. तर डाऊचं फ्युचर जर म्हणाल तर डाऊचं फ्युचर पण ऑलमोस्ट त्या ठिकाणी कसा ट्रेड करतो हे आपण आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे. आता मार्केट फार डाऊ आणि या गोष्टींवर डिपेंड नसलं जरी ना मित्रांनो, तरी आपल्याला ट्रॅक करणं फार इम्पॉर्टंट आहे की
एक्झॅक्ट सिच्युएशन जे आहेत, निगेटिव्ह काही गोष्टी आहेत, पॉझिटिव्ह काही गोष्टी आहेत, तर ते आहेत. मग डाऊ पण थोडासा निगेटिव्हच आहे. तर ओव्हरऑल स्ट्रक्चर हे वीक आहे. एकदम लॉंग टर्मचं लॉंग कोणी विचार करत असेल तर ते चुकीचं आहे. थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह व्हा. तुम्हाला शॉर्टला कम्फर्ट येत नसेल तर ॲटलिस्ट लॉंग करू नका. थोडं साईडवेज बसा, शांत बसा आणि अशा प्रकारे मार्केटला तुम्ही अप्रोच करू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मार्केटच्या नॉलेज सोबत मी असे काही इम्पॉर्टंट लाईफचे लर्निंग्स तुम्हाला देत असतो मित्रांनो. कारण आपण मार्केटमध्ये हे करताना फक्त मार्केटच शिकत नाही, तर अशा काही गोष्टी त्या ठिकाणी शिकतो की ज्या आपल्याला लाईफ मध्ये फार इम्पॉर्टंट आहे आणि त्या लवकर कळाल्या तर त्याचा फायदा नक्कीच होतो. तर काही व्हिडिओज तुम्हाला जे लाईफ लेसन साठी दिलेले आहेत ते पण हे करत जा, फॉलो करा, लोकांना शेअर करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आणि अशाच डीप अनालिसिस साठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, थांबूया इथे.